विधान परिषद निवडणुकीची धामधूम, अंबादास दानवेंचं झालेलं निलंबन, भाजपच्या विरोधानंतरही अजितदादांसोबत दिसलेले नवाब मलिक, अधिवेशनात सुरू असलेले आरोप प्रत्यारोप यासह अनेक विषयांवर सविस्तरपणे बोलण्यासाठी झिरो अवरमध्ये उपस्थित आहेत स्वतः अंबादास दानवे. दानवेजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या झिरो अवरमध्ये. आणि खरं तर आता अशी बातमी दिसते की आपलं निलंबन जे आहे ते मागे घेण्यात येईल. काय आपली प्रतिक्रिया? अजून तसं अधिकृतरित्या माझ्याकडे काही माहिती आलेली नाही, परंतु मी आज सकाळी सभापती माननीय नीलमताई गोरे यांना एक पत्र पाठवलं आणि त्यांना हे सांगितलं की झालेल्या घटनेविषयी माझ्या पक्षप्रमुखांनी स्वतः दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि मलाही सभागृहामध्ये दिलगिरी व्यक्त करायला कोणताही किंतु परंतु माझ्या मनात नाही. मला शेतकऱ्यांचे प्रश्न, कष्टकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगार युवकांचे प्रश्न, या महाराष्ट्रातील वेगवेगळे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे, हे मांडण्यासाठी सभागृह एक जागा आहे. नंतर मग हे सरकार कुठे काम करतो नाही करतो, मंत्री भेटतात न भेटतात, आणि म्हणून मला असं वाटतं तुम्ही माझ्या मूलभूत अधिकारावर गदा आणू नये ही विनंती मी केलेली आहे. आणि मला वाटतं त्या माझ्या माहितीप्रमाणे काही बैठका गटनेत्यांच्या, उपमुख्यमंत्री, संसदीय कार्यमंत्री अशा झालेल्या आहेत. आणि मी आत्ताच ऐकलं आपल्याच माध्यमातून उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं की उद्या 12 वाजता निवेदन करतील. आता निवेदन काय करतील हे त्यांना माहिती आहे. खरं तर इतक्यात असं निलंबन मागे होईल का न होईल याची काही माहिती मला आतापर्यंत नाही. दानवेजी, खरं तर इतक्यात असं आम्हाला वाटतंय की भाजप आणि आपली सेना जी आहे ती कुठेतरी जवळ येताना, एकमेकांना भेटल्यावर हसताना, काहीतरी लाईट बोलताना, आता निलंबन वापस घेणार हे सभागृहात देवेंद्र फडणवीस सांगतात आहेत. नक्की काय होतंय? कारण ही बॉडी लँग्वेज, अशी परिस्थिती सत्ता तुमची गेल्यानंतर नव्हती. असं नाही, सभागृहात काही एकमेकांशी बोलू नये वगैरे अशातला काही भाग नाही. कारण जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्र्यांना भेटावं लागतं, बोलावं लागतं. आताच तुम्ही एक दाखवलं, अब्दुल सत्तारांना खासदार भेटले. मला असं वाटतं त्याच्यात काही वावगं असायचं काही कारण नाही आहे. आणि आमचा वैचारिक विरोध आहे, आमची दुश्मनी नाही आहे कोणाशी. वैचारिक विरोध असणं वेगळं आणि दुश्मनी असणं वेगळं. आता लोकशाहीमध्ये असे वैचारिक विरोध असू शकतात. वैचारिक विरोध असायला कोणाचाच विरोध नसतो, पण अगदी शत्रू आहात एकमेकांचा असं वाटेल अशा पद्धतीचे आधी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आणि अशा पद्धतीचे वक्तव्य होत होते. त्यामुळे सध्याची जी काही या परिषदेच्या वेळची जी बॉडी लँग्वेज आहे ती वेगळी वाटते या विधिमंडळाची. मला असं वाटत नाही, कारण भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीनं शिवसेनेमध्ये ज्या पद्धतीनं फूट पाडलेली आहे, ज्या पद्धतीनं बाळासाहेबांनी निर्माण केलेली शिवसेना ही फोडलेली आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते नरेंद्र मोदीजींनी आमच्या उद्धवजीविषयी वेगवेगळे वक्तव्य केलेले आहे. हे काय आम्ही विसरणार थोडी आहोत. जनतेनं त्यांना परिणामी भोगायला लावलेले आहेत. आज भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं आमच्या नेत्यांना, कोणाला ईडी, कोणाला सीबीआय, कोणाला इन्कम टॅक्स, हे काय आम्ही विसरणार थोडी आहे. पण राजकारणात जसे तसे उत्तर त्या पद्धतीनं दिलं पाहिजे. आता त्यांनी ईडीची इन्क्वायरी केली म्हणून आम्ही कोणाच्या कानाखाली मारून थोडी ती ईडीची इन्क्वायरी थांबणार आहे. त्याला मला असं वाटतं सत्ता परिवर्तनच करावं लागणार आहे. जसं केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात ठीक आहे सत्ता आली नसेल, पण एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून तर आम्ही गेलेलो आहोत. आता मला असं वाटतं या महाराष्ट्रात जर महाराष्ट्रातली जर स्थिती बघितली तर निश्चित येणाऱ्या काळात परिवर्तन अटळ आहे. कारण हे टक्केवारीचं सरकार आहे, हे खोके सरकार आहे, हे नुसतं घोषणाबाज सरकार आहे. आणि म्हणून या सरकारच्या विरोधात जनतेचं मत आहेच. आणि म्हणून असं काही समजायची गरज नाही. आज विरोधी पक्ष नेता म्हणून मग मला सस्पेंड काय केलं त्यांनी, जर जवळ दिवस मला सस्पेंड केलं नसतं.
कारण अनेक त्यांचेच लोक वेगवेगळ्या पद्धतीनं, जसं प्रवीण दरेकर म्हटलं की हातात बांगड्या घालणं म्हणजे स्त्रीत्वाचा अपमान नाही. आता तुम्ही एक भगिनी आहात आमच्या, एक हातात बांगड्या घालणं म्हणजे काय कमी पण आहे का? हातात बांगडी घालणारी स्त्री ही मजबूत आहे. पण प्रवीण दरेकर तसं बोलले, त्याच्याविषयी काही सभापतीनं कारवाई केली नाही, भारतीय जनता पार्टीने कारवाई केली नाही, माझ्या पक्षाच्या नेत्यांनी तर सगळ्यांसमोर आपली भूमिका व्यक्त केली. आज यांच्या पक्षाचे नेते काय काय बोलत होते. सुधीर भाऊ मुनगंटीवार नरेंद्र मोदी साहेबांच्या सभेमध्ये चंद्रपूरमध्ये बहीण भावाच्या नात्याविषयी काय बोलले आपल्याला चांगलं माहिती आहे सगळ्या विषय. परंतु त्याच्यामुळे असं काही कोणाशी हसणं बोलणं म्हणजे काही खूप जवळ आलं असा त्याचा अर्थ होत नाही. ही कारवाई केली ही भारतीय जनता पार्टीनं जाणीवपूर्वक केली माझ्यावर, हे मी याच्या मतावर ठाम आहे ना. भारतीय जनता पार्टीने केलेली आहे. कारण मी ज्या पद्धतीनं बोललो, ठीक आहे माझ्याकडून थोडं काही गोष्टी घडल्या असतील, परंतु त्यांच्याकडूनही घडलेल्या आहे. कारवाई तर एकतर्फी केली ना, मी आजही म्हणतो. त्यामुळे आपण जे म्हणता आम्ही जवळ आलो बोललो, आपण काय असं नाही की आलं जवळ का एकदम त्याला रागान थोडी पाहता येतं, रागान थोडी बोलता येतं. हातात हात घ्यावंच लागतो, सोबत जावंच लागतं. खरं तर आजच्या 0 आवर मध्ये आम्ही एक प्रश्न विचारला होता दानवेजी, तो हा होता की विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये कोणाचे आमदार फुटणार, कारण शेवटी 11 जागा आणि 12 उमेदवार अशी परिस्थिती आहे. त्यामुळे महायुतीचे की महाविकास आघाडीचे, तुमचं उत्तर काय आहे या प्रश्नाला? मला असं वाटतं याच्यातून एक आमदार तर पडणार, एक, कारण जागा 11 आहे, 12 उमेदवार उभे. आणि माझं याच्यात मत असं आहे की ज्यावेळेस विड्रॉल होईल त्यावेळेसच याच्याविषयी बोलणं हे संयुक्तिक राहील. कारण अजून फॉर्म वापस हे फॉर्म भरण्याची तारीख काल संपलेली आहे, अजून फॉर्म वापस घेण्याची तारीख बाकी आहे. एखाद्याच महायुती एखादा उमेदवार मागे घेऊ शकते, अशा काही हालचाली सुरू आहेत ना. असं काय महायुती घेऊ शकते एखाद्या वेळेस एखादं. आता शिकतर काल फॉर्म भरण्याचा वेळ संपलेला आहे, अजून इलेक्शनला 12 तारीख आहे. मला वाटतं अजून 1-1.5 आठवडा पूर्ण कालावधी आहे. मतदान सगळेच लोक इथं मुंबईत उपलब्ध आहेत. अजून काय त्याला हालचाली करायला काय 1 दिवस 1 तास पुरेसा आहे हालचाली करण्यासाठी. आणि तेच जर बघितली तयारी तर सगळेच पक्ष इलेक्शन मोड मध्येच सातत्यानं आहे. म्हणून हा प्रश्न मी आपल्याला विचारते की विधान परिषदेची सुद्धा तयारी नक्कीच झालेली असणार. समाजवादी पक्ष आहे, MIM आहेत किंवा इतर जे पक्ष आहे, काय ह्या सगळ्यांशी काही बोलणं झालंय का? अपक्ष अनेक आमदार आहेत, बच्चू कडू आहेत, नाराज आहेत असं सांगितलं जातं. जर आम्ही इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी म्हणून जर घेतलं तर आमच्याकडं मताची संख्या 3 मत निवडून येण्यापुरती आहे, 100% आहे. आणि काँग्रेस असेल, आमची शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल पवार साहेबांची, मग आमचे जे सहकारी पक्ष आहेत वेगवेगळे, काही कम्युनिस्ट आहे, काही अपक्ष आहेत, सपा आहे, हे सगळे आमच्या सोबत असणारे पक्ष आहे. पण अजून या सगळ्या विषयावर मला असं वाटतं उद्याचा परवाचा आठवडा संपल्यानंतर खऱ्या अर्थानं पुढच्या आठवड्यात या सगळ्या चर्चेला वेग येईल आणि त्यावेळेस या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. खरं तर शेवटच्या क्षणी आपण मिलिंद नार्वेकरांना मैदानात उतरवण्याचं ठरवलं आणि त्यानंतर खरं रंगत आली, कारण कुठेतरी हा कॉन्फिडन्स आपल्याला आहे का की नार्वेकर हे जिंकून येणार? हे पहा, शिवसेनेचे 16 आमदार आहे, कोटा आहे 23चा, म्हणजे शिवसेनेला आणखी 7 आमदार ऍडिशनल असण्याची आवश्यकता आहे. आणि मला असं वाटतं असे 7 आमदार वेगवेगळ्या पद्धतीनं, मग सपाकडे आहे, काँग्रेसकडे ऍडिशनल मतदान आहे, कम्युनिस्टांचं एक मतदान आहे, असे वेगवेगळे मतदान आहेत ना. आज अजितदादाकडे कुठे पूर्ण कोटा आहे, एकनाथ शिंदेकडे कुठे पूर्ण कोटा आहे? नाहीये पूर्ण कोटा त्यांच्याकडे पण. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही हा कोटा पूर्ण करू. आज अब्दुल सत्तारांकडे जी भेट झाली त्याकडे आपण कसं बघता? नाही, आपण प्रत्येक गोष्टीत राजकारण मला असं वाटतं बघण्याची आवश्यकता नाही. खासदार नवीनच निवडून आलेले आहेत, ते आमदार राहिलेले आहेत आधी, आणि जिल्हा जे नियोजन मंडळ असतं याच्या माध्यमातून विकासाचे वेगवेगळे कामाचं अधिकार हे पालकमंत्र्यांना असतात. आणि अब्दुल सत्तार साहेब हे ते हिंगोलीचे पालकमंत्री आहेत. आणि मला वाटतं
खासदार झाल्यानंतर काही कामाचं पुनर्नियोजन, काही कामं आपल्या भागातील विकासाची, याच्याविषयी खासदारांना पालकमंत्र्यांना भेटावं लागतं, आमदारांना पालकमंत्र्यांना भेटावं लागतं. ते कोणत्या पक्षाचे काय हे थोडी पाहून चालणार, कारण आपल्या भागातील जनतेच्या विकासासाठी मला असं वाटतं खासदार आमदार अशा पद्धतीनं पालकमंत्र्यांची भेट घेत असतात. आणि पालकमंत्री सुद्धा अशा याच्यात जेवढं होईल तेवढं सहकार्य करत असतात, ते कोणत्याच पक्षाचे असत नाही. आणि अशा म्हणून मला असं भेटीमध्ये वाटतं विधान परिषदेची शिवसेनेचे चर्चा होत खासदार असते आहेत, का? ते नागेश पाटील. आता ही कशी सांगता येणार नाही चॅनलवर. अशी चर्चा चॅनलवर नाही सांगता येणार ना. नवाब मलिकांच्याकडे, त्यांच्या मताकडे आमदार म्हणून आपण त्यांच्याकडे कसं बघता? आपण म्हणजे आपला पक्ष महाविकास आघाडी कसं बघता? आपल्याला आठवत असेल, मला वाटतं आपण नागपूरच्याच आहात, मला माहिती आहे. आणि मागच्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये त्याच नवाब मलिक हे राष्ट्रवादीच्या बाजूने म्हणजे सत्ताधारी बाकावर येऊन बसले होते. तेव्हा मीच हा प्रश्न मुद्दा उपस्थित केला होता. आणि त्यावेळेस मी असं म्हटलं होतं की नवाब मलिक यांना हे सत्ताधारी पक्ष, थोडक्यात अजितदादा हे भारतीय जनता पार्टीवर, हे भारतीय जनता पार्टीला मान्य आहे का? कारण याच भारतीय जनता पार्टीनं, विशेषतः देवेंद्रजी फडणवीस जे आता राज्याचे उपमुख्यमंत्री आहे, यांनी सातत्यानं नवाब मलिक हे दाऊद इब्राहिमचे हस्तगत ही भूमिका मांडली होती. वेगवेगळ्या काही जागेचे व्यवहार त्यांनी कागदपत्र सबमिट केले होते. त्यावेळेस आम्ही म्हणत होतो की बाबा हे ज्याचे त्याचे हे काय दाऊद इब्राहिमशी संबंधित, दाऊद इब्राहिम आता आज कोणता विषय आला, पण तरी रोज ते सांगत होते देशद्रोहाच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसता, अशा प्रकारचा आरोप आमच्यावर होत होता. आणि मग त्याच दिवशी मी आरोप केला होता स्वतः की आता तुम्हाला हे देशद्रोही तुमच्या मांडीला मांडी लावून बसलेले चालतात का? मग मला आठवतं त्याच दिवशी देवेंद्रजी फडणवीस यांनी अजितदादांना एक पत्र लिहिलं होतं. खरं तर ते शेजारी बसतात सभागृहात, तरी यांनी पत्र लिहिलं होतं अजितदादांना आणि नवाब मलिकांच्या त्या बैठकीत त्यांच्या बाजूने असण्याविषयी नापसंती व्यक्त केली होती. आज पुन्हा एकदा अजितदादांच्या बैठकीला नवाब मलिक दिसलेले. माझा पुन्हा आपल्या मार्फत प्रश्न आहे की तुम्हीच म्हणत होता, आम्ही म्हटलेलो नाही, नवाब मलिकवर आम्ही आरोप केलेले नव्हते, हे भारतीय जनता पार्टीने आरोप केले होते. आपण आरोप केले नव्हते दानवेजी, म्हणजे असं गृहीत धरायचं का की नवाब मलिकांचं मत आपल्याकडे आलं तर ते आपल्याला चालणार आहे? नाही, अशी माझी भूमिका नाही. माझी भूमिका अशी आहे, मतं वगैरे शिवसेना अशा पद्धतीनं याच्यात सौदेबाजी करणार नाही कधीच. शिवसेना निवडणुकीचं यश आणि अपयश वेगळ्या बाबू आहे, एक शिवसेनेचा विचार हा एक वेगळी बाब आहे. विचाराशी कॉम्प्रोमाइज शिवसेना कधी करत नाही. भारतीय जनता पार्टीनं ह्या बाबतीत मग नवाब मलिकाविषयी भूमिका मांडलेली असताना हे नवाब मलिक आज तुम्हाला चालतात का? जे तुम्हीच म्हणत होते दाऊदचे हस्तक आहे, दाऊद बरोबर व्यवहार करतात, हे देशद्रोही आहे, मग आज भारतीय जनता पार्टीला नवाब मलिक चालतात का? अजितदादांना पत्र लिहिलं होतं, अजितदादांनी याचा अर्थ हे पत्र कुठं टाकलं शोधलं पाहिजे, केराच्या टोपलीत टाकलं की कुठं टाकलं? नक्कीच दानवेजी, पद्धतीनं तुम्ही दाऊद, आता मला तुम्हाला आठवत असेल आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ज्यावेळेस मुंबईत आले त्यावेळेस म्हणत होते की कुछ लोग मिर्ची का व्यापार करते और कुछ लोग मिर्ची से व्यापार करते. मिर्ची से व्यापार करणारे कोण होते? तर ते प्रफुल्ल पटेल होते. आज त्यांची सगळ्या विषयातून मुक्तता केली. मला वाटतं आपण जे म्हणता आहात नाव ठेवले जायचे. बरीच चर्चा आपण पुढे सुद्धा करू शकतो, मात्र आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे आपल्याला आता इथंच थांबावं लागेल. आपले खूप खूप धन्यवाद दानवेजी, आपण आलात आणि 0 आवर मध्ये आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलीत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.